मातीमध्ये रवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर केला प्रहार, त्या थोर वीरमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने 171 रक्तदात्यांनी केले रक्तदान। 12 जानेवारी रोजी डोणगाव येथील प्रसिद्ध असलेल्या पळसकर यांच्या माऊली रोपवाटिका इथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या रक्तदान शिबिरामध्ये 171 रक्तदात्यांनी रक्तदान करून माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन केले। तर पूर्व विदर्भातून जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा इथे जाणाऱ्या शिवभक्तांसाठी चहा व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त डोणगाव येथे माऊली रोपवाटिका येथे मागील 14 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली रोपवाटिकेचे संचालक ज्ञानेश्वर पळसकर, विशाल पळसकर, उमेश पळसकर, विवेक पळसकर, पंकज पळसकर, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, आशिष पळसकर, नितीन पळसकर, सागर पळसकर, निलेश पळसकर, अक्षय पळसकर, मंगेश पळसकर, वैभव पळसकर, चेतन पळसकर, ज्ञानेश्वर इरतकर, तालुका उपाध्यक्ष मेहकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्राध्यापक राजेश सादर, गणेश लहाणे, अंकुश निंबाळकर, ज्ञानेश्वर घोरमोडे, शंकर सासनिक इत्यादी जणांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, आपला विदर्भ लाईव्ह, बुलढाणा। आज इथे माँ जिजाऊच्या जयंतीनिमित्त, जन्मोत्सवानिमित्त हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांतर्फे इथले जे आयोजक आहेत त्यांचे आभार मानते। आणि माँ जिजाऊबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज यांना जन्म दिला होता आणि स्वतःचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आपल्या मुलाकरवी उतरवलं। तसंच समस्त स्त्रियांना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांचे जे स्वप्न असतील, जे काही असतील ते समाजाच्या हितासाठी, त्यांनी ते आपले स्वप्न आपल्या मुलांमध्ये उतरवावे। आणि आपल्या मुलांना जसं माँ जिजाऊंनी आपल्या मुलाला जसं संस्कारित केलं आणि स्वराज्य त्यावेळेस समजा स्वराज्य स्थापन करत होते, आता तसं करता येणार नाही, परंतु आपण आता सुसंस्कारित मुलं निर्माण करू शकतो आणि ती फक्त एक आईच करू शकते। आणि सर्व स्त्रियांनी माँ जिजाऊपासून धडा घेऊन त्यांनी हे जरूर करावं। जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आज 14 ते 15 वर्ष झाले आम्ही ब्लड ग्रुपचा असा कॅम्प घेतो आणि आम्हाला जी सहकार्य करणारी मंडळी आहे ही बुलढाणा येथील ब्लड ग्रुप बँक आहे। त्यामध्ये जे आपले गावातील मित्रमंडळी आहे यांचंसुद्धा खूप आम्हाला सहकार्य लाभते। आणि या ठिकाणी जे ठेवलेला कार्यक्रम हा आपल्या गावचे प्रतिष्ठित जे पळसकर कंपनी आहे या मंडळींचं आज 14 वर्ष झालं ह्या उपक्रम राबवत आहेत। त्यासाठी बाहेर गावून येणारी मंडळी आणि तसेच आपल्या परिसरामधून जाणारी जी मंडळी आहे सिंदखेड राजाला, त्यांना या ठिकाणी नाश्ता पाणी या सर्व व्यवस्था केलेली असते। या ठिकाणी पंकज भाऊ असो, उमेश भाऊ पळसकर असो, सोनूभाऊ पळसकर असो, यांचं सर्वांचं या ठिकाणी सहकार्य असते। त्यासाठी येणारी जाणारी जी मंडळी असते यांचं सुद्धा आपल्याला सर्व मोलाचं योगदान या ठिकाणी मिळते।